नमस्कार. आज आपण कांदा खोबऱ्याचा ओला वाटण मसाला कसा तयार करायचा ते बघणार आहोत. हा ओला वाटण मसाला बनवून जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केला तर हा 10 ते 15 दिवस अगदी आरामात टिकतो. हा मसाला वापरून तुम्ही हॉटेल किंवा ढाबा स्टाईल कुठलीही भाजी अगदी 10 मिनिटात घरच्या घरी बनवू शकता. हा मसाला तुम्ही जेव्हा केव्हा भाजीमध्ये वापरत आहात तेव्हा तुम्हाला यामध्ये आलं, लसूण किंवा कुठलेही सुके मसाले वापरण्याची काही एक गरज नाही. हा ओला वाटण मसाला कसा तयार करायचा ते आपण बघूया. इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तव्यावर सर्वात आधी 1 चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर तेलावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. हा कांदा अगदी छान आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर केव्हाही जेव्हा आपण अशा ग्रेव्हीच्या किंवा वाटण बनवून भाज्या बनवतो तेव्हा या पूर्वतयारीमध्ये खूप जास्त वेळ जातो. तर तो वेळ वाचावा सकाळच्या घाईमध्ये किंवा आयत्या वेळेला भाजी पटकन व्हावी यासाठी तुम्ही असा वाटण मसाला जर फ्रीजमध्ये स्टोअर केला तर तुम्ही आयत्या वेळेला अगदी पटकन भाजी बनवू शकता. तर इथे हा वाटण मसाला बनवण्यासाठी कांदा तर छान भाजून घेतला मी. कांदा काढून घेतलेला आहे आणि आता इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे मी. एक छोटी वाटी भरून आहे. तर हे खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. थोडं तेल मी इथे घालते आहे. तुम्ही खोबरं थोडं आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक या वाटणामध्ये करू शकता. तर खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून झालेले आहे. इथे खोबऱ्याचा किस तुम्ही घेतला तरी चालणार आहे. त्यानंतर एक मोठा चमचा भरून मी धणे घेतलेले आहे. धणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे. तर धणेसुद्धा थोडेसे तेल घालून मी इथे भाजून घेतले. इथे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला अगदी कमी आचेवर भाजायचं आहे. गॅसची फ्लेम कुठेही खूप जास्त मोठी ठेवायची नाही. जास्त साहित्य भाजून घेतलं तर मसाल्याची चव करपट होईल, थोडा जळका मसाला चवीचा तयार होईल. त्यासाठी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. त्यानंतर आता मी इथे तीळसुद्धा भाजून घेत आहे. 1 चमचा मी इथे तीळ घेतलेले आहे. तीळवर सुद्धा भाजत असताना थोडं तेल मी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर तीळ भाजून झालेले आहे. मी तीळ काढून घेतले. त्यानंतर आता तव्यावर मी सर्वात आधी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि आता या तेलावर मिरचीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. इथे रसगुल्ला चपाटी अशी मिरची मी घेतलेली आहे. तर तुमच्याकडे बेडगी मिरची असेल, काश्मीरी मिरची असेल, कुठलीही जी मिरची तुम्ही भाजीसाठी वापरता ती घ्यायची आहे. मिरची नसेल तर तुम्ही इथे तिखट वापरू शकता. मात्र तिखट कसं वापरायचं आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तुम्हाला. मिरची तेलावर भाजून घेतल्यामुळे काय होतं, मिरचीला खूप जास्त चटके लागत नाही आणि परफेक्ट मिरची भाजली जाते. तर या तुलनेत जर तुम्ही तेल न वापरता कोरड्याच तव्यावर मिरची भाजली तर ती जास्त जळते, व्यवस्थित भाजली जात नाही. आणि आता मिरची भाजून झालेली आहे. मिरची मी साईडला काढून घेतलेली आहे. मिरचीचे जे नाके आहेत ते काढून किंवा देठं काढून मी तुकडे करून घेतलेले आहे मिरचीचे. आता ही मिरची आपण साईडला ठेवूया आणि जे बाकीचं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे. आल्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथे 7-8 लसूण पाकळ्या आहे त्या मी घातल्या. आणि आता जर तुम्हाला तिखट वापरायचं असेल तर फक्त एवढंच वाटण बनवायचं आहे आणि यामध्ये तुम्ही तिखट ॲड करू शकता किंवा हे वाटण फक्त बनवून ठेवायचं आहे आणि जेव्हा तेलामध्ये तुम्ही हा मसाला तयार करायला घेणार तेव्हा तिखट यामध्ये वापरायचं आहे. आणि जर तुम्ही मिरची वापरत असाल तर हे सर्व साहित्य तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये टोमॅटो वापरलेला नाही, कारण आपण शक्यतो काही भाज्यांमध्ये टोमॅटो वापरतो किंवा काहीमध्ये अवॉइड करतो किंवा सर्वांच्याच घरामध्ये टोमॅटो सर्व भाज्यांमध्ये आवडेल असं नाही. त्यामुळे मी इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे. परंतु जर तुम्हाला टोमॅटो घालायचाच असेल तर तुम्ही भाजी बनवताना त्यामध्ये टोमॅटो प्युरी किंवा टोमॅटोच्या फोडी ॲड करू शकता. वाटण बनवून घेतलेलं आहे आणि आता वाटण आपल्याला तेलामध्ये छान तयार करायचं आहे. तर इथे 3 मोठे चमचे मी तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 2 तमालपत्र घातलेले आहे आणि हे जे तयार वाटण आहे ते आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. जर तुम्हाला तेलामध्ये हे वाटण फ्राय करायचं नसेल तर फक्त मिक्सरमध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे असं वाटण तुम्ही बनवून हे कच्चंच फ्राय न केलेलं वाटणसुद्धा एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये 6-7 दिवस स्टोअर करू शकता. फ्रीजरमध्ये 8 ते 15 दिवस स्टोअर करू शकता. आणि हा असा या पद्धतीने जर तुम्हाला तेलामध्ये तयार मसाला करायचा असेल तर हा मसाला तुम्ही 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये आणि त्यापेक्षा जास्त जर टिकवायचा असेल तर फ्रीजरमध्ये हा डबा स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची आहे तेव्हा अर्धा तास आधी हा मसाल्याचा डबा तुम्हाला बाहेर काढायचा आहे आणि भाजी बनवायची आहे. आता या मसाल्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ हे
मसाला टिकून राहण्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तेलामुळे हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होतोय. तर आता फक्त मसाल्यापुरतं आपण इथे मीठ घातलेलं आहे. भाजी बनवत असताना थोडं मीठ कमी वाटलं तर तुम्ही तेव्हा ॲड करू शकता. त्यानंतर 2 चमचे मी इथे मसाला पावडर घातलेली आहे. हा मसाला कसा तयार करायचा याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जो कुठला मसाला तुम्ही भाजीसाठी वापरता तो ॲड केला साठवणीतला तरी चालणार आहे. तर मसाला छान 10 ते 15 मिनटं अगदी मंद आचेवर छान मी तयार करून घेतलेला आहे. मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. मसाला मिक्सरमध्ये वाटत असताना यात पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आहे. हा मसाला छानपैकी इथे बनवून तयार झालेला आहे आणि आता हा असा मसाला गार करायचा आहे. पूर्ण थंडगार झाल्यानंतर कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. यापासून तुम्ही नॉनव्हेजचे प्रकार बनवू शकता, व्हेजचे प्रकार बनवू शकता. यामध्ये तुम्ही अंडा करी, फिश करी, मटन करी, चिकन करी, त्यानंतर कुठलीही मिक्स व्हेज बनवू शकता. शेवभाजी बनवू शकता किंवा बटाट्याचा रस्सा बनवू शकता, वांग्याचा रस्सा बनवू शकता, वांगं बटाटा मिक्स रस्सा बनवू शकता. अशा एक ना अनेक भाज्या तुम्ही हा वाटण मसाला बनवून वापरू शकता. हा वाटण मसाला घेऊन भाजी कशी तयार करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जास्त तुमचा वेळ घेणार नाही, व्हिडिओ जास्त लांब बनवणार नाही. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि अशा छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.